नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, मराठवाड्यातील या 3 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या 3 जिल्ह्यातील 11,54,248 शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले होते। त्यांच्या 8,12,308.96 हेक्टरवर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठीची मदत मिळणार आहे। मंगळवारी निघालेल्या शासन निर्णयाने ही बाब स्पष्ट झाली आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी 23 सप्टेंबर 2024 अनुक्रमे 7, 8, 14 व 17 ऑक्टोबर 2024 रोजी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी संदर्भात मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते। त्यानुसार सप्टेंबर 2024 मध्ये जालना जिल्ह्यातील 2,82,538 शेतकऱ्यांचे 2,55,519.95 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते। बीड जिल्ह्यात 5,62,214 शेतकऱ्यांचे 3,83,026.18 हेक्टरवर नुकसान झाले होते। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2,57,747 शेतकऱ्यांच्या 1,56,429.3 हेक्टरवर नुकसान झाले होते। तर मित्रांनो, जुलै व ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यातील 51,739 शेतकऱ्यांच्या 17,331 हेक्टरवर नुकसान झाले होते। तर जुलै महिन्यात बीड जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांचे 2.80 हेक्टरवर नुकसान झाले होते। झालेल्या नुकसानी संदर्भात आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावानंतर मध्यंतरी विधानसभा निवडणुका व आचारसंहितामुळे मदतीचा प्रश्न प्रलंबित होता। तर मित्रांनो, आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर शासनाने 10 डिसेंबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले आहे। कोणत्या तरतुदीतून ही मदत द्यायची याविषयी शासन निर्णयात स्पष्टता देण्यात आली आहे। त्यामुळे आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे। तर मित्रांनो, मराठवाड्यातील या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे, म्हणजे मित्रांनो किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हानिहाय नुकसान भरपाईची जाहीर मदत। मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 412,30,93,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 520,94,26,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 234,20,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 23,59,81,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या 3 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली असून या 3 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।